Hello everyone, myself Dr. Ravi Narayan Khade, student professor and head Department of Zoology. All the BSc second year semester third student. Last lecture we already started the unit number one. We discussed the topic aspect one and two, I think. And then today we have to discuss the another aspect, that is the food and feeding mechanism of antioxidants. In last lectures we already studied about the digestive system of anthoxys, how the digestive system work of anthoxys. We already discussed in previous lectures, lecture video. Today now we discuss the food and feeding mechanism of anthoxys. म्हणजे त्याचा फूड ची जी प्रोसेस आहे, फूड आणि feeding ची, ही पूर्ण जे मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम anthoxys आपण इथून स्टडी करणार आहे आज. Food and feeding mechanism of anthoxys, it includes food. Branchiostomata feed on protozoan, diatoms, algae and other organic particle suspended in seawater. म्हणजे anthoxys जे आहे, तर ब्रँकियोस्टोमॅटा जे आहे, यांचं जर फीड तुम्ही जर बघितलं, यांचं जर फूड तुम्ही जर बघितलं, ते फूड म्हणजे प्रोटोझोआन्स आहेत, डायटम्स आहेत, अल्गी आहे आणि अदर ऑर्गॅनिक पार्टिकल, की जे पार्टिकल या समुद्रामध्ये काय तर सस्पेंडेड मिसळले आहेत. हे काय आहे? फूड आहे. कशाचं? अँथोक्सिसचं आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ब्रँकियोस्टोमॅटाचं हे काय एक प्रकारचं फूड आहे. आता हा जो आहे ब्रँकियोस्टोमॅटा सिलरी फीडर आहे. म्हणजे वॉटरचा जो फ्लो जे आहे, वॉटरचा फ्लो, त्या वॉटरच्या ज्या फ्लो सोबत याचं माउथ आहे ते ओपन आहे, म्हणजे सिलेरी काय आहे? फीडर आहे. Action of cilia जे आहे फेरिंग्स कॉजेस अ करंट ऑफ वॉटर कंटेनिंग फूड. म्हणजे वॉटरचा जो काही फ्लो आहे, हा फ्लो ज्यावेळेस वॉटरचा फ्लो येते, ते फ्लो जे आहे वॉटरचा, या फ्लो सोबतच काय ते फूड येते, म्हणून याला सिलरी फीडर म्हटलं जातं. द करंट ऑफ वॉटर इंटर द माउथ, ज्यावेळेस म्हणजे वॉटरचा फ्लो आहे हा माउथ मध्ये जाणार अँड गोज टू दी फॅरिंग्स. त्याच्यामध्ये त्यानंतर फॅरिंग्स मध्ये जाणार आणि तिथून फ्रॉम वेअर इट पास थ्रू दी गिल क्लेफ्ट into an atrial cavity and then it goes out through an aperture of the atrial cavity called as atriophore. म्हणजे इथे आपल्याला असं म्हणता येईल की वॉटरचा जो काय फ्लो आहे, या वॉटरच्या फ्लो मध्ये फ्लो जे आहे हा वॉटर कशामध्ये होणार? माउथ मध्ये होणार. ओके. आणि नंतर ते कुठे जाणार? फॅरिंग्स मध्ये. नंतर फॅरिंग्स पासून हे इट पासेस दी गिल क्लेफ्टच्या साह्याने ॲट्रियल कॅव्हिटी मध्ये जाणार आणि देन गोज आउट अँड ॲपर्चर ऑफ दी ॲट्रियल कॅव्हिटी. त्यालाच म्हटलं जाते ॲट्रिओफोर. त्याला म्हटलं ते ॲट्रिओफोर. ओके. म्हणजे एक प्रकारे फ्लो ऑफ वॉटर ज्यावेळेस इंटर होते इंटू दी ब्रँकियोस्टोमॅटा, तर त्याला एक त्याची पोझिशन सांगितली. माउथ नेक्स्ट फॅरिंग्स नेक्स्ट गिल क्लेफ्ट, देन ॲट्रियल कॅव्हिटी अँड देन इट गोज थ्रू अँड ॲपर्चर. कॉल्ड ॲज ॲट्रियल कॅव्हिटी. त्यालाच काय म्हटलं ते ॲट्रिओफोर, त्याला असंही म्हटलं जाते. ओके. इन feeding, the oral hood is extended and oral cilia are turned inward. They prevent sand from entering the mouth. ज्यावेळेस एनफीएफसी मध्ये ज्यावेळेस वॉटर
सोबत ज्या वेळेस फूड आणि वॉटर ज्यावेळेस ज्या माउथ मध्ये एंटर करते त्याच वेळेस तिथं जे ओरल सिराय आणि ओरल जे हुड आहे, ओरल हुड एक्सटेंड अँड ओरल सिराय यांचं मेन फंक्शन काय आहे की त्याच्यामध्ये जे काही सँड पार्टिकल येतील त्याच्यामध्ये ते सँड पार्टिकल ते काय करणार तिथंच थांबवणार, ते प्रिव्हेंट करणार. जर ते प्रिव्हेंट जर केलं नसते तर ते फूड म्हणजे फूड सोबत ते सँड पार्टिकल अंदर त्याच्यामध्ये आले असते, एम्फॅक्सी मध्ये आले असते. ओके, नेक्स्ट rotary movement of cilia of field organ directed water toward the pharynx, but some food particles fall out of the water current. They are mixed with mucus secreted by groove of hatchets and pass back into the pharynx. म्हणजे जे रोटरी मुवमेंट जे आहे म्हणजे व्हील ऑर्गन जे आहे ते व्हील सारखं व्हील ऑर्गन असते त्या सारखं. ओके, बघितलं त्याच्यामध्ये सिल्या आहेत आणि टुवर्ड हे फॅरिंग्स आहे. मग त्याच्यामुळे काय झालं की काही जे फूड पार्टिकल येतं ते वॉटर गन मधले जे मिक्स विथ दी कशा म्हणतात म्युकस सोबत, म्युकस म्हणजे म्युकस कोणतं सिक्रेटेड बाय ग्रुप ऑफ हॅशटॅग आणि ते नंतर कुठे जाणार वापस बॅक इन टू दी फॅरिंग्स, ते कुठे जाणार वापस फॅरिंग्स मध्ये. व्हेन the main water current passes through the enterostome into the pharynx, mainly due to lateral cilia of gill bars. The suspended food particles fall on the gill bars where they get entangled in mucus secreted mainly by the endostyle and to some extent by the pharyngeal epithelium. म्हणजे काय होणार ज्यावेळेस की ज्यावेळेस मेन वॉटर ज्यावेळेस पास थ्रू दी एंट्रोझोम इनटू दी फॅरिंग्स, जेव्हा फॅरिंग्स जात असताना ते एंट्रोझोम म्हणून जाणार ते वॉटर ड्यू टू लॅटरल जे सिलाय असतात गिल बारच्या, लॅटरल सिलाय जे असतात गिल बारच्या, जे सस्पेंडेड दी फूड पार्टिकल fall on the gill bar where they get entangled in mucus secreted mainly by the endostyle and to some extent the pharyngeal epithelium. म्हणजे ज्यावेळेस फॅरिंग्स आणि फॅरिंग्स एंट्रोझोम आणि नंतर ते गिल बार्स अशा पद्धतीने जे वॉटर मूव्ह होते, जे वॉटर मूव्ह होत असताना त्याच्यासोबत फूड पार्टिकल येणार. फूड पार्टिकल म्हणजे त्याच्यासोबत म्युकस हे काय होणार की त्या गिल बारला तिथं काय होणार, एक प्रकारे गिल बार ते इंटॅगल होणार तिथं, एक प्रकारे तिथं काय होणार ते अटकले जातील तिथं. ओके, some extent by the pharyngeal epithelium. हे pharyngeal grooves, हे pharyngeal cavity इथे दिसते आपल्याला एक प्रकारे pharyngeal grooves, हे pharyngeal cavity पूर्ण हे lateral cilia आहे, हे atrial cilia आहे, हे front cilia आहे, frontal हे atrium, हे gill slit म्हणतात आपल्याला, हे gill bar म्हणतात इथे आपल्याला. ओके, फीडिंग मेकॅनिझम येतो यामध्ये. म्युकस जे आहे सिक्रेटेड बाय दी एंडोस्टाइल is transferred to the lateral wall of the pharynx by its lateral row of cilia. The median row of long endostylar cilia keep supplying mucus to the lateral rows of cilia of the endostyle. म्हणजे एक प्रकारचं दिसेल आपल्याला की जे मध्यम जे आहे median row of the long endostyler जे आहे cilia keep supplying the mucus to the lateral rows of cilia of the endostyle. These cilia flush outward through the mucus on the lateral wall of the pharynx. हे काय करतात एक प्रकारे हे आउटवर्ड करते, काय करते mucus, showing the mucus on the lateral wall of pharynx. The frontal cilia of gill bar, the frontal cilia of gill bar bit along the length of the bar in such a way that they propel mucus from the lateral to the mid dorsal side of the pharynx. In this way, a stream of mucus with food particle passes from lower side into epipharyngeal groove.
म्हणजे याच्यामध्ये काय झालं की जे फूड जे पार्टिकल जे आहेत फ्रॉम the lower side into the epipharyngeal groove मध्ये चालले. Okay, then the cilia of epipharyngeal groove bit backward moving of the cord of mucus and food into the esophagus. The peripharyngeal band also collect and pass to the epipharyngeal groove and groove. Any food particles which fall out the water current at extreme anterior end of the pharynx. Food and mucus are not transferred from the endostyle into the peripharyngeal band as it often stated. The cord of food and mucus passes down the gut by action of cilia. It is moved from the esophagus into the midgut, where a lateral tract of cilia direct it into the midgut diverticulum. From here, cord of return again the midgut. The aerobic colonic ring rotate the cord of food, causing the food and enzyme to mix. म्हणजे aerobic colonic जे रिंग आहे जे रोटेट करते कॉर्ड ऑफ फूडला आणि कॉज काय करते फूड अँड कॉजिंग दी फूड आणि एन्झाईम काय करते मिक्स करते अँड देन दी कॉर्ड ऑफ फूड इज मूव इन टू दी फीड गट मध्ये आणि इट इज ऑल अबाउट दी फीडिंग. म्हणजे की बुवा जे फूडचं जे काय आहे फूड ज्यावेळेस एम्फेसिस मध्ये इंटर करते त्याचे फीडिंग जी पूर्ण प्रोसेस आहे ती फीडिंग या फूड सोबत म्युकस त्या फूड सोबत एन्झाईम आणि त्याच्यामध्ये ते कशा प्रकारे एकरूप होते हे डिटेल आपण इथं आता स्टडी केलं. ओके, त्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे आहे डायजेशन. डायजेशन म्हणजेच काय एन्झाईम आले. डायजेस्टिव्ह एन्झाईम आर सिक्रेटेड बाय द इपिथेलियल सेल ऑफ द गट and midgut diverticulum. They are mixed with food. हे food सोबत mix केलं जाते and it passes along. The digestion start in the midgut and it continue in the hindgut. midgut मध्ये डायजेशन काय होते स्टार्ट होते आणि कंटिन्यू इन दी hindgut. Beside these intracellular digestion also occur in which food particles are taken into the epithelial cell of the hindgut and digested there. Some papilla on the floor of atrium contain phagocytic cell which engulf food particles which may pass into the atrial cavity. काही papilla जे आहेत on the floor of the atrium contain phagocytic cell which engulf food particle which may pass into the atrial cavity. Absorption of digested food takes place mostly in the hindgut and to lesser extent in the midgut. म्हणजे ऍब्सॉर्प्शन जे होते डायजेस्टिव्ह जे फूड आपण जे घेतलं जाते टेकलेस केलं जाते हे मोस्ट त्याच्यामध्ये इन टू दी हिंडगट मध्ये अँड टू लेसर एक्सटेंट इन दी त्याच्यामध्ये टू मिडगट. ओके, जॉल अबाउट दी डायजेशन. ओरल हुड, बकल कॅव्हिटी हे फेस हे बकल सिरा इथं Hatches grooves mycoma epidermis body wall. Nerve cord is branchiostomata through the oral wound. Thank you everyone.